भारतीय राज्यघटना या विषयामधलं हे दुसरं प्रकरण आपण अभ्यासाला सुरुवात करतोय. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया या प्रकरणाचं नाव. महत्वाचं प्रकरण. याच्यामध्ये प्रश्न दरवर्षी विचारतात या प्रकरणावरती. तर मग ते प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजावून घेता आले पाहिजेत. सुरुवातीला मी तुम्हाला या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया अभ्यासताना कॅबिनेट मिशन असं लिहिलंय पहा. सगळ्यात महत्वाचा रोल होता कॅबिनेट मिशनचा, म्हणून आपण कॅबिनेट मिशन असं लिहिलं आहे. कारण भारताची जी संभाव्य घटना समिती आहे की जी पुढे घटना तयार करणार आहे, त्या घटना समितीसाठी निवडणुका घेतल्या जाव्यात अशी शिफारस कोणी केली होती? ते या कॅबिनेट मिशनने केली होती. म्हणजे भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेचा जर आपण अभ्यास केला तर मग सगळ्यात सुरुवातीला घटना समितीचा रोल सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ठरतो. मग त्याच घटना समितीमध्ये तयार करताना घटना तयार करण्यासाठी निवडणुका घेतल्या जाव्यात अशी शिफारस केली होती कॅबिनेट मिशननं. मग या कॅबिनेट मिशनला तुम्ही एका वेगळ्या नावानं सुद्धा ओळखता. त्याला तुम्ही त्रिमंत्री योजना असं सुद्धा म्हणता. मग ती त्रिमंत्री योजना म्हणजे काय? त्यात महत्वाचे 3 सदस्य कोणते होते याचाही आपल्याला विचार करावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं हे जे कॅबिनेट मिशन तुम्ही पाहताय, तर पहिली गोष्ट आपल्याला काय लक्षात ठेवता येते की एका वाक्यात जर या कॅबिनेट मिशनचं आपल्याला महत्व सांगायचं असेल तर घटना समितीची रचना निश्चित करणाऱ्या कॅबिनेट मिशन. घटना समितीची रचना निश्चित करणारे कोण? कॅबिनेट मिशन. आता तुमच्या लक्षात येईल की घटना कायदा निर्माण करण्याची प्रक्रिया घटना समितीकडून पार पाडली गेली आणि घटना समितीची रचना कशी असेल हे निश्चित कोणी केलेलं होतं? कॅबिनेट मिशनने केलेलं होतं. आणि यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की भारताची जी संभाव्य घटना समिती यांच्या निवडणुका घ्या. घटना समितीसाठी संभाव्य घटना समितीसाठी निवडणुका घेतल्या जाव्यात. संभाव्य घटना समितीसाठी निवडणुका घेतल्या जाव्यात अशा प्रकारची शिफारस करणार आहे. यालाच आपण दुसऱ्या एका नावाने सुद्धा उल्लेख केला होता. त्याला आपण म्हटलं होतं त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजना या नावाने सुद्धा ओळखलं जातं. घटना समितीच्या रचनेचा आपण विचार करताना किंवा दुसऱ्या प्रकारे विचार करा. 1946 मध्ये हे जे कॅबिनेट मिशन प्लॅन आला, त्या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये संविधान समितीच्या निर्मितीची तरतूद होती. आता पहा, कॅबिनेट मिशनचं महत्व लक्षात आलं. घटना समितीची रचना निश्चित केली किंवा आपण असं म्हणूयात की संभाव्य घटना समिती कशी असेल याविषयी निवडणुका घेतल्या जाव्यात अशा प्रकारची शिफारस केली. तर अशा प्रकारे आपण जर विचार केला की भारताच्या स्वतंत्र राज्यघटनेची निर्मिती करताना एक मसुदा घेऊन हे कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं होतं. भारताची स्वतंत्र राज्यघटना निर्माण करायची. मग ती स्वतंत्र राज्यघटना निर्माण करताना प्रस्ताव काय असला पाहिजे याचा मसुदा घेऊन भारतात आलेलं आणि यालाच महात्मा गांधींनी बुडत्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक असंही संबोधलं होतं. अशा प्रकारे तुम्ही म्हणाल भारताच्या स्वतंत्र घटना निर्मितीचा मसुदा घेऊन हे भारतामध्ये आले. मग यांनी भारतामध्ये कोणत्या प्रकारे काम केलेलं होतं त्याचाही विचार करायचा की प्लॅन काय होतं त्यांचा याचाही विचार करायचा. सुरुवातीला आपण विचार करूयात की ही जी घटना समिती भारतामध्ये आली, घटना समितीची रचना निश्चित केली, त्या संभाव्य घटना समितीसाठी निवडणुका घेतल्या जाव्यात अशा प्रकारची शिफारस केली. पण सुरुवातीला सगळ्यात अगोदर तुम्ही विचार केला तर तो दिवस आहे 22 जानेवारी 1946 चा. या ठिकाणी तुम्हाला आपल्याला सगळ्यांना या दिवसाचा विचार करावा लागतो. काहीतरी विचार केला गेला. ब्रिटिश सरकारमार्फत विचार केला गेला की भारताची स्वतंत्र राज्यघटनेची निर्मिती करायची. मग आपण काय करूयात, एक मिशन पाठवाय. त्यांची एकदा स्वतंत्र राज्यघटनेची निर्मिती केली की आपण भारतामधून बाहेर निघूयात असा कुठेतरी
एक विचार ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या मनामध्ये आला आणि म्हणून त्यांनी 22 जानेवारी 1946 ला निर्णय घेतला की कॅबिनेट मिशनला भारतामध्ये पाठवायचा. हा निर्णय झाल्यानंतर मग कॅबिनेट मिशन स्थापन करण्याची घोषणा केली. घोषणा झाली 19 फेब्रुवारी 1946 ला. घोषणा कॅबिनेट मिशन स्थापन करण्याविषयी घोषणा कोणी केली होती याचा जर विचार केला तर त्यावेळी इंग्लंडचे असणारे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी घोषणा केली. या ठिकाणी या घोषणेबाबत आपल्याला क्लेमेंट ॲटली यांचंही नाव या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. क्लेमेंट ॲटली यांनी घोषणा केली की आम्ही भारत सोडण्याची योजना आखतोय आणि म्हणून कॅबिनेट मिशन भारतामध्ये येत आहे. ब्रिटनचे एक सभागृह आहे हाऊस ऑफ लॉर्ड्स. आपलं जसं राज्यसभा आहे अप्पर हाऊस, तसं ब्रिटनच्या पार्लमेंटचं हाऊस ऑफ लॉर्ड्स हे अप्पर हाऊस आहे. त्या हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये क्लेमेंट ॲटलींनी घोषणा केली की आम्ही भारत सोडण्याची योजना आखलेली आहे आणि आता एक हे कॅबिनेट मिशन भारतामध्ये आम्ही त्यासाठी पाठवत आहे. आता कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवण्याची घोषणा झाली आणि कॅबिनेट मिशन भारतामध्ये कधी आलं याचा जर तुम्ही विचार केला तर तो दिवस होता 24 मार्च 1946. भारतात नवी दिल्ली म्हणा, दिल्लीला किंवा दिल्ली म्हणा, डायरेक्ट दिल्लीला पोहोचलं आहे. दिल्ली तशा प्रकारे कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं. आता तुमच्या लक्षात आलं कॅबिनेट मिशनची पार्श्वभूमी काय आहे, कॅबिनेट मिशनचं महत्व काय आहे. लक्षात येतं कॅबिनेट मिशनचं महत्व. सुरुवातीला आपण म्हटलं घटना समितीची रचना. जी घटना समिती भारताची राज्यघटना निर्माण करणार होती त्या समितीची रचना निश्चित करणारं कॅबिनेट मिशन, त्यासाठी निवडणुका घ्या असं सांगणारं कॅबिनेट मिशन आणि स्वतंत्र भारताची घटना निर्मिती करण्यासाठी मसुदा घेऊन भारतामध्ये आलेलं कॅबिनेट मिशन. 22 जानेवारी 1946 ला निर्णय झाला पाठवण्याचा. घोषणा झाली 19 फेब्रुवारी 1946 ला. घोषणा केली त्यावेळी पंतप्रधान क्लेमेंट ॲटली. कोणत्या सभागृहामध्ये घोषणा केली, हाऊस ऑफ लॉर्ड्स जे वरिष्ठ सभागृह आहे ब्रिटनचं त्याच्यामध्ये घोषणा केली. त्यानंतर प्रत्यक्षात भारतामध्ये कधी आलं तर 24 मार्च 1946 मध्ये हे भारतामध्ये आपल्याला आलेलं दिसतं. आता या ठिकाणी आपण असं म्हटलं की हे जी कॅबिनेट मिशन आहे त्याला त्रिमंत्री योजना असंही म्हटलं जातं. मग आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टींचा विचार करावा लागतो, दोन गोष्टींचा अर्थ कळतो. कॅबिनेट मिशन याचा विचार करताना हे भारतामध्ये पोहोचलं आपण असं म्हणतोय, पण तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असाही निर्माण झालाय कॅबिनेट मिशन मधले सदस्य कोणते असतील. दुसरी गोष्ट त्रिमंत्री योजना जी आपण म्हणतोय त्रिमंत्री योजना म्हणजे कोणत्या तिघांचा समावेश होतो. या दोन्हींची एकत्रित उत्तर आपल्याला मिळतात की कॅबिनेट मिशन मधले सदस्य कोणते आणि त्रिमंत्री योजनेमध्ये असणारे 3 सदस्य कोणते. हेच तिघ सदस्य आणि यांनाच तिघांना मिळून त्रिमंत्री योजना असं म्हटलं जातं. मग हे तिघ कोण आहेत त्याचा आपण विचार करूयात. या तिघांमध्ये लॉर्ड पेथिक लॉरेन्स एक येतात, स्टॅफर्ड क्रिप्स एक येतात आणि एव्ही अलेक्झांडर एक येतात. आपण एक एकाचे नाव घेऊयात. लॉर्ड पेथिक लॉरेन्स हे एक आहेत. त्याच्यानंतर सर स्टॅफर्ड क्रिप्स एक आहेत. सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर एक आहेत. ए व्ही अलेक्झांडर. एव्ही अलेक्झांडर हे तिघ जण हे त्रिमंत्री योजनेमध्ये कॅबिनेट मिशन मधले सदस्य कोणते आणि त्रिमंत्री योजनेमध्ये कोणत्या तिघांचा समावेश होतो या तिघांची उत्तर तुम्हाला इथे सापडतात. त्याच्यामध्ये लॉर्ड पेथिक लॉरेन्स हे भारत सचिव होत आहेत, सेक्रेटरी ऑफ स्टेट. बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष होते सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर आहेत ते नौसेना प्रमुख होते. तर या तिघांना मिळून त्रिमंत्री योजना असं म्हटलं जातं. लक्षात आलं. कॅबिनेट मिशन काय आहे, कॅबिनेट मिशनला महात्मा गांधींनी काय म्हटलं, प्रस्ताव घेऊन आले होते बुडत्या बँकेवरचा पुढच्या तारखेचा चेक. त्याच्यानंतर आपण म्हटलं की ज्या
जी राज्यघटना आपल्या देशाची निर्माण केली जाणार होती त्या घटना समितीची रचना निश्चित केली. कशी निश्चित केली हे आपण पुढे अभ्यासणार आहोत. निवडणुका घेतल्या जाव्यात यासाठी शिफारस केली. त्याच्यानंतर प्रत्यक्ष कधी भारतामध्ये आलं तर 24 मार्चला भारतामध्ये आलं. आणि त्रिमंत्री योजना आपण म्हटलं त्यातले सदस्य कोणते होते? लॉर्ड पेथिक लॉरेन्स एक होते, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर यांचा समावेश होता. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर ह्या तिघांचा समावेश या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. लॉर्ड पेथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर या ठिकाणी आपण काय काय उल्लेख केलेला होता यांचं महत्व पण आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. हे भारत सचिव होते त्यावेळी महत्वाचं पद त्यांच्याकडे होतं भारत सचिव. सर स्टॅफर्ड क्रिप्स बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष, BOT बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष. आणि हे एव्ही अलेक्झांडर जे होते ते नौसेना प्रमुख होते. नौसेना प्रमुख या तिघांचा समावेश होता. लक्षात आलं? तिघांची नावं पाठ पाहिजेत याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. अशा प्रकारे तिघांचा समावेश होता. तर पहा एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचा आपण विचार करूया. प्रश्नामध्ये काय सांगितलंय पहा. भारतीय घटना समितीबाबत खालील विधान विचारामध्ये घ्या. हे 4 विधान आपल्याला लक्षात घेऊयात. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली. म्हणजे घटना समितीची निर्मिती करण्यात आली. आता याच्यामध्ये आपण पाहिलं सुरुवातीलाच पाहिलं की कॅबिनेट मिशन योजनेनुसार घटना समितीची रचना निश्चित केली असं मी तुम्हाला सांगितलं होतं. या ठिकाणी म्हटलंय भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान पहा. राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे पहिले निर्वाचित अध्यक्ष होते. आता या ठिकाणी पहिल्या बैठकीच्या वेळेस कोण होतं आणि नंतर कोण झालं त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. पुढच्या आपल्या याच प्रकरणामध्ये येईल. तिसरं पहा. भारतीय घटना समितीचे 4 उपाध्यक्ष होते असं आपल्याला म्हटलंय. 4 उपाध्यक्ष होते का याचा जर तुम्ही विचार केला 4 नाही एकच उपाध्यक्ष होते. सुरुवातीला एक होते त्याच्यानंतर एक होते. सुरुवातीला जे होते त्यांचं नाव होतं फ्रँक अँथनी हे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष. त्याच्यानंतर जे होते त्यांचं नाव होतं हरेंद्र कुमार मुखर्जी असं त्यांचं नाव होतं. पहिल्या बैठकीचे होते एकच अध्यक्ष उपाध्यक्ष होते फ्रँक अँथनी असं त्यांचं नाव होतं. नंतर उपाध्यक्ष झाले फ्रँक अँथनी नंतर त्यांना हरेंद्र कुमार मुखर्जी असं म्हटलं जातं. आपण या ठिकाणी घेऊयात हरेंद्र कुमार मुखर्जी. म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. हे पुढे येईल आपल्याला अभ्यास करताना. हे चुकलेलं आहे. हे चुकलेलं आहे. त्याच्यानंतर हा घटना निर्वाचित अध्यक्ष म्हटलंय म्हणजे हे बरोबर आहे. निर्वाचित हे बरोबर. ड पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1947 ला सादर केल्याचं म्हटलं. हे पण चुकलं. याचं उत्तर आपण पुढे पाहूयात. हे चुकलेलं या ठिकाणी. म्हणजे अ आणि ब बरोबर आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात काय घ्यायचंय की आता जे आपण अभ्यास केला त्याच्यावर आधारित विधान कोणतं आलं. एक विधान दिसतंय पहिलं विधान तुम्हाला कुठलं 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली. हे पुढची विधान आपल्याला याच प्रकरणामध्ये अभ्यासायला मिळतील त्यांचा आपण अभ्यास करूयात. लक्षात आलं. तर हे विधान. आता दुसरा प्रश्न कसा विचारलाय पहा याच्यावरती. राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारला. भारताचं संविधान तयार करणारी संविधान सभा केव्हा निर्माण झाली कोणत्या योजनेअन्वये. ऑप्शन काय दिलेत पहा. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअन्वये, दुसरा 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये, तिसरा हंगामी सरकारच्या ठरावान्वये आणि चौथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसद्वारे. आपल्याला माहिती आहे भारताचं संविधान तयार करणारी संविधान सभा 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअन्वये तयार झाली. तर हे 1946चा जो आपण अभ्यास केला त्याच्यावरती आधारित विचारले गेलेले हे प्रश्न आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. कॅबिनेट मिशन या तारखेला 24 मार्च 1946 ला दिल्लीमध्ये आले. त्यातले कोणते सदस्य होते याचा पण आपण अभ्यास केला. आता आपण कॅबिनेट मिशन बद्दल पुढचा अभ्यास करूयात. कॅबिनेट मिशनचा प्रस्ताव काय होता. काय प्रस्ताव घेऊन आलेले होते कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशनला माहित होतं की
घटनेची निर्मिती करायची आहे, घटनेची निर्मितीची जर आपल्याला चर्चा करायची असते तर भारतामधले जे प्रमुख पक्ष आहेत त्यांना एकत्रित बसवलं पाहिजे. त्यांच्यामधली आपापसातली जी भांडणं आहेत ती भांडणं कुठेतरी दूर करता आली पाहिजेत. मग कॅबिनेट मिशननी काय केलं की घटना निर्मिती करायची, सगळ्यांना एकत्र बसवायचं, त्याच्यात प्रमुख कोण आहेत याचा विचार केला. त्यांच्या लक्षात आलं की ब्रिटिश भारत आणि संस्थानिक हे प्रमुख आहे. कारण ब्रिटिश भारत म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला प्रदेश आणि काही जण संस्थानिक अजूनही त्यांची शिल्लक होती, ते संस्थान या दोघांना एकाच व्यासपीठावरती आणावं लागणार होतं. मग कॅबिनेट मिशननं काय विचार केला पहा. पहिल्यांदा आपण विचार करूयात त्यांना कोणत्या दोघांना एकाच व्यासपीठावरती आणणं गरजेचं होतं. ब्रिटिश भारतामधील जे काही प्रमुख नेते होते, उदाहरणार्थ राष्ट्रीय काँग्रेस आहे, मुस्लिम लीग आहे, ते त्यानंतर संस्थानिक काय होतं ते यांच्याबद्दल किंवा यांच्या ह्या सगळ्यांना एकत्रित घ्यायचं आणि चर्चा करायची. आणि मग एकदा का चर्चा झाली, चर्चा अंतिम टप्प्यावरती आली की या दोघांशी एक करार करायचा. चर्चा जर व्यवस्थित पार पाडली तर या दोघांशी एक करार करायचा. करार केल्यानंतर एका घटनात्मक संस्थेची स्थापना करायची. घटनात्मक संस्था स्थापन करणे. प्रस्ताव काय होता हे मी तुम्हाला सांगतो. तर घटनात्मक संस्था स्थापन करायची आणि मग हे सगळे प्रमुख भारतीय दल एकत्र आले की एक कार्यकारी परिषद निर्माण करायची. एका कार्यकारी परिषदेची निर्मिती करणे. तर हा उद्देश प्रस्ताव कॅबिनेट मिशनचा होता. भारतीय स्वातंत्र्यासाठी राज्यघटनेची निर्मिती करायची. मग त्यांनी काय विचार केला पहा. याच्यामध्ये आपण म्हटलं की यामध्ये दोन प्रमुख घटक होते, एक ब्रिटिश भारत, एक होता संस्थानिक. या दोघांना एकत्रित आणायचं, त्यांच्याबरोबर चर्चा करायची. चर्चा व्यवस्थित पार पडली तर त्यांच्याबरोबर करार करायचा. करार केल्यानंतर एखादी घटनात्मक संस्था स्थापन करायची की जी पुढे जाऊन राज्यघटना निर्माण करेल आणि मग एका कार्यकारी परिषदेची निर्मिती करायची. म्हणजे या घटनात्मक संस्थेमध्ये काम करणारी जी लोक आहेत अशा एका परिषदेची निर्मिती करायची, असा सरळ प्रस्ताव कॅबिनेट मिशनने समोर ठेवलेला होता. पण कॅबिनेट मिशनच्या डोक्यामध्ये एक होतं. कॅबिनेट मिशनच्या डोक्यामध्ये हे होतं की ब्रिटिश भारताचा जो विचार केला तर इथे पुन्हा दोन पार्ट पडलेले दिसत होते. या ब्रिटिश भारतामध्ये जो विचार केला तर एका बाजूला राष्ट्रीय काँग्रेस याची विचारसरणी वेगळी होती, दुसऱ्या बाजूला जातीच्या आधारावर नवीन देश पाहिजे यासाठी मुस्लिम लीग आपल्या मुद्द्यावरती ठाम होतं. मुस्लिम लीग या दोघांमध्ये जो निर्माण झालेला जो संघर्ष आहे, या दोघांमधला निर्माण झालेला संघर्ष दूर करून या दोघांना एकाच व्यासपीठावरती आणावं लागणार होतं. म्हणजे कॅबिनेट मिशनला माहित होतं की यांच्यामध्ये जो जातीय विवाद निर्माण झाला हिंदू मुस्लिम, तो जातीय विवाद रोखावा लागेल आणि तोच रोखून यांच्याशी एखादा करार करायचा आहे, घटनात्मक संस्था स्थापन करायची आहे आणि त्याच्यातून एका कार्यकारी परिषदेची निर्मिती करायची आहे. हा कॅबिनेट मिशनचा प्रस्ताव आणि उद्देश होता असं आपल्याला सांगता येईल. यांनी राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्याबरोबर चर्चा करायला सुरुवात केली. मुस्लिम लीग काय करायचं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐकून घ्यायच्या आणि पुन्हा सगळं एकदा शांत झाले की म्हणायचं आम्हाला पाकिस्तान पाहिजे बस. मग ते ही जी हट्टी वृत्ती होती पाकिस्तानची त्याच्यामुळे एक मत होईना, कोणता तोडगा निघत नव्हता. यांचं एकच मत होतं की आम्ही अल्पसंख्य आहोत, आमच्यावरती अन्याय होईल, आम्हाला पाकिस्तान पाहिजे. मग ब्रिटिशांनी विचार केला इथे तर काही आपण जो उद्देश घेऊन आलोय, जो हेतू घेऊन आलोय तो तर काही साध्य होताना दिसत नाहीये. मग आपण काय करू, एक त्रिपक्षीय परिषद भरवू. मग ती त्रिपक्षीय परिषद भरवली गेली. कुठं भरवली गेली? शिमल्याला भरवली गेली. शिमला या ठिकाणी त्रिपक्षीय परिषद. त्रिपक्षीय परिषद असं आपण का म्हणतो? या ठिकाणी तुम्हाला दिसतात एका ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस आलेत, त्याच्याबरोबर राष्ट्रीय काँग्रेस बरोबर मुस्लिम लीग एक पक्ष आहे आणि तिसरा आहे ब्रिटिश सरकार. हे तिघ जण सिमल्याला एकत्र आले
आता तुम्ही म्हणाल सिमल्याला एकत्र येऊन काय केलं, तर सगळ्यात महत्वाचा ब्रिटिशांचा उद्देश होता की यांच्यामध्ये जो जातीय वाद निर्माण झाला, तेढ निर्माण झाली आहे, तर त्या दोघांना एकत्रितपणे बसवायचं आणि सामंजस्यासाठी प्रयत्न करायचे. त्या दोघांमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे, असा प्रयत्न सुरू होता. आता विचार करा, सामंजस्य आणायचं आहे, पण एक गोष्ट सातत्याने घडत होती, ती म्हणजे मुस्लिम लीगची. मुस्लिम लीग काय सांगत होतं? मुस्लिम लीगचं म्हणणं असं होतं की आम्हाला पाकिस्तान पाहिजे आणि पाकिस्तान शिवाय इतर कोणत्याही गोष्टीवरती आम्ही तडजोड करायला तयार नाही आहोत. ब्रिटिश सरकारने 1946 ला ही सिमला परिषद कधी झाली याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं 1946 मध्ये. 1946 ला सिमला परिषद झालेली होती. आता आपल्याला हे विचारतील, ही त्रिपक्षीय परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? सिमल्याला पार पडली होती. त्याच्यात कोणते 3 पक्ष होते? राष्ट्रीय काँग्रेस एक होता, मुस्लिम लीग आणि ब्रिटिश सरकार, हे 3 पक्ष होते. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधनं काही समंजस नेते आले होते. मुस्लिम लीगला तर पर्यायच नव्हता, मोहम्मद अली जिनांना तर बोलवावंच लागणार होतं. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जर विचार केला तर जवाहरलाल नेहरू होते, सरदार पटेल होते, मौलाना अबुल कलाम आझाद होते. असे सामंजस्यपूर्ण नेते या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसकडून या सिमल्याच्या परिषदेला हजर होते. मुस्लिम लीगचा जर तुम्ही विचार केला त्याच्यामध्ये मोहम्मद अली जिना होते, लियाकत अली खान होते आणि नवाब इस्माईल खान, असे 3 जण मुस्लिम लीग कडनं होते. आता ब्रिटिश सरकारचा जर आपण त्यावेळेचा विचार केला तर ब्रिटिश सरकारचा त्यावेळेचा असणार व्हाईसरॉय आणि त्रिमंत्री परिषदेतले 3 जण म्हणजे लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर. अशा प्रकारे 3 पक्ष एकत्र आले, एकत्र बसले, सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. जिनांना सांगितलं गेलं की बाबांनो, वेगळं पाकिस्तान देऊन चालणार नाहीये, कारण काय झालंय, तुम्ही जो पाकिस्तान मागताय ना, त्या पाकिस्तानमध्ये बहुसंख्य हिंदू राहतात आणि यांना जो भारत द्यायचा आहे त्या भारतामध्ये बहुसंख्य इस्लाम राहत आहेत, मुस्लिम लोक राहतात. आणि जर आपण भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्र निर्माण केली तर बहुसंख्य हिंदू हे पाकिस्तानमध्ये राहणारच आहेत आणि भारत जरी वेगळा केला तर बहुसंख्य मुस्लिम हे भारतामध्ये राहणारच आहेत. म्हणजे मूळ प्रश्न जो आहे हिंदू मुस्लिम तो जसाच्या तसाच राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपल्याला पाकिस्तान निर्मिती करता येणार नाही, हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, असं या ठिकाणी मुस्लिम लीगला सांगण्यात आलं. मग जवळजवळ 5 मे ते 11 मे 1946 या कालावधीमध्ये ही शिमला या ठिकाणी परिषद पार पडली. या दिवसांमध्ये मुस्लिम लीग काय सोडायला तयार नव्हता. हट्टी वृत्ती, सगळं सांगितलं, कॅबिनेट मिशननी सांगितलं, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं समजावून सांगितलं, पण मुस्लिम लीग स्वतःच्या मागणीवरती अडून राहिलेला होता. यामुळे एकमतानं तोडगा काढला नाही. या ठिकाणी या ब्रिटिश सरकारनं स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला आम्ही काय पाकिस्तान देत नाही, कारण समस्या सुटणार नाही, समस्या जशीच्या तशी राहील, त्याच्यामुळे तुम्हाला पाकिस्तान वेगळं देता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना या परिषदेमध्ये. पण सिमला या ठिकाणी सामंजस्य निर्माण होण्यासाठी जरी परिषद भरवलेली असेल तरी सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सामंजस्य निर्माण झाले नाही, ते मोहम्मद अली जिना यांच्या हट्टी वृत्तीमुळे. आणि त्यांना स्पष्ट सूचना दिल्या पाकिस्तान काही मिळणार नाही. म्हणजे ब्रिटिश सरकारला सुद्धा हे समजत होतं की पाकिस्तान देऊन फायदा नाही, समस्या तशीच राहील. जिना काही मानायला तयार नव्हतं आणि याचा परिणाम असा झाला, कोणताही एकमतानं तोडगा निघाला नाही. मग ब्रिटिश सरकारनं कॅबिनेट मिशननं स्वतःचा प्रस्ताव जाहीर करून टाकला. आता मग आपल्याला अभ्यासायचं काय, हा जो कॅबिनेट मिशननं प्रस्ताव जाहीर केला याच्यानंतर, या सिमला परिषदेनंतर त्या प्रस्तावामध्ये कोणकोणत्या बाबी होत्या त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. त्या प्रस्तावामध्ये कोणत्या बाबी होत्या, तर या बाबी होत्या पहा. त्याच्यामध्ये सांगितलं की भारत एक संघराज्य असणार आहे आणि त्याच्यामध्ये कोण कोण असणार आहे, त्याच्यामध्ये ब्रिटिश भारतामधील जे प्रांत आहेत ते प्रांत आणि भारतीय राज्य संस्थानिक यांचा समावेश असेल. तशा प्रकारे
कॅबिनेट मिशननं प्रमुख प्रस्ताव जाहीर केला. कॅबिनेट मिशननं हे सुद्धा सांगितलं की जे राष्ट्रीय दृष्टिकोनातून जे महत्वाचे विषय आहेत ते संघराज्याकडे राहतील. उदाहरणार्थ परराष्ट्र विषयक व्यवहार असतील किंवा दळणवळण विषयक बाबी असतील, या ज्या राष्ट्रीय महत्वाचे विषय आहेत ते संघराज्यामध्ये असतील, असं कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावामध्ये जाहीर करण्यात आलं. शिवाय असंही सांगितलं की संघराज्य विषय जे महत्वाचे विषय वगळले तर स्थानिक दृष्ट्या महत्वाचे जे विषय आहेत ते विषय प्रांतांकडे दिले जातील. आपण पाहतो आता साधारणपणे आपल्याकडे केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे, समवर्ती सूची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विषय वाटून दिले. केंद्र सूचीमध्ये केंद्राला दिले गेलेले विषय आहेत. राज्य सूचीमध्ये स्थानिक दृष्टिकोनातून महत्वाचे राज्यांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विषयांचा समावेश केला गेलेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारे त्यावेळी कॅबिनेट मिशनने जो प्रस्ताव जाहीर केला त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की परराष्ट्र व्यवहार, संरक्षण, दळणवळण या ज्या महत्वाच्या बाबी आहेत, राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्वाच्या त्या बाबी केंद्र सरकारकडे असतील, संघराज्याकडे असतील असं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर इतर महत्वाच्या बाबी ज्या स्थानिक दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत त्या बाबी प्रांतांकडे असतील म्हणजे राज्यांकडे असतील असं सांगण्यात आलेलं होतं. लक्षात आलं? कॅबिनेट मिशननं सगळं सिमला परिषद झाल्यानंतर एक प्रस्ताव जाहीर केला. त्या प्रस्तावामध्ये सांगितलं भारत एक संघराज्य असणार आहे. त्या संघराज्यामध्ये ब्रिटिश भारतातील प्रांत आणि जे संस्थानिक आहेत त्यांचा समावेश असणार आहे. संघराज्याकडे राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्वाचे विषय तर प्रांतांकडून स्थानिक दृष्टिकोनातून जे महत्वाचे विषय आहेत त्या विषयांचा समावेश केला जाईल. चला आणखी काय या प्रस्तावामध्ये होतं तर प्रत्येक प्रांताची स्वतंत्र कार्यकारिणी असेल आणि कायदे मंडळ असेल आणि त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार प्रांतांना असणार आहे. म्हणजे या ठिकाणी प्रांतांना स्वातंत्र्य दिलं गेलेलं होतं. स्वायत्तता मोठ्या प्रमाणामध्ये दिली गेली की प्रांत जो त्या ठिकाणी कायदे करणार आहे त्याच्यासाठी स्वतंत्र कार्यकारिणी तर असणारच आहे, कायदे मंडळ असणार आहे आणि याबाबत प्रांतांना स्वतः निर्णय घेता येणार आहे. त्याच्यानंतर केंद्रीय विधिमंडळामध्ये जर जातीय प्रश्न निर्माण झाला आणि त्या जातीय प्रश्नावर निर्णय घ्यायची वेळ आली तर तो निर्णय साध्या बहुमताच्या आधारे घेतला जाईल. हे लक्षात ठेवायचे. म्हणजे या ठिकाणी कॅबिनेट मिशनने जो प्रस्ताव दिला त्या प्रस्तावामध्ये कोणती गोष्ट नमूद करण्यात आली होती, जर जातीय प्रश्न निर्माण झाला तर तो प्रश्न कसा सोडवायचा होता, तर साध्या बहुमताच्या आधारे सोडवायचा होता. साधं बहुमत म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्ही 5-6 विद्यार्थी आहात, त्यातल्या मी एखादा प्रश्न विचारला, तिघा चौघांनी जर असा हात वर केला तर त्याच्या आधारे बहुमत, चौघांनी हात वर केला तर ते बहुमत हे साधं बहुमत, हात वर करून घेतलेलं बहुमत हे साधं बहुमत म्हटलं जातं. तशा प्रकारे या कॅबिनेट मिशनचा जो प्रमुख प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की जर जातीय प्रश्न निर्माण झाला केंद्रीय विधिमंडळामध्ये आणि त्याच्यावर जर निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय तुम्हाला साध्या बहुमताच्या आधारे आणि मतदानाच्या आधारे घेता येणार आहे असं या प्रस्तावामध्ये सांगण्यात आलेलं होतं. आणि शेवटचं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की प्रत्येक प्रांताला काय अधिकार असणार आहे आणि हा महत्वाचं सांगितलं होतं. त्याच्यामध्ये ते म्हणतायत की प्रत्येक प्रांताला राज्यघटनेची अंमलबजावणी झाल्यानंतर 10 वर्षानंतर, कधी पहा 10 वर्षानंतर आपल्या विधानसभेत बहुमतानं ठराव संमत करून राज्यघटनेवर पुनर्विचार करण्याचा अधिकार असेल. म्हणजे या ठिकाणी कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावामध्ये प्रांतांना राज्यघटनेवर पुनर्विचार करण्याचा अधिकार होता हे लक्षात ठेवायचं. हे विचार राज्यघटनेची अंमलबजावणी झाल्यानंतर किती वर्षांनी? 10 वर्षानंतर. कोणता अधिकार होता? की राज्यघटनेवर पुनर्विचार करण्याचा अधिकार होता प्रांतांना कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावानुसार. तर असे काही मुद्दे लक्षात ठेवले मग त्याच्यावरती कोणताही प्रश्न विचारला की तो आपल्याला या ठिकाणी सोडवता येतो. हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आता पहा, आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला कोणते मुद्दे होते, कोणत्या तरतुदी होत्या याचा अभ्यासला. त्याच्या अंतर्गत आणखी काही तरतुदी केल्या गेलेल्या होत्या. भारतामधील जे प्रांत होते त्या प्रांतांची 3 गटामध्ये विभागणी करण्यात आली. भारतामधील प्रांतांची कोणत्या 3 गटामध्ये? अ गट, ब गट, क गट. आपण या ठिकाणी हे पाहताय तुम्ही ABC असं म्हटलं गेलेलं आहे. पहा, तर हे 3 गट आपल्याला या ठिकाणी दिसतात ABC. आता या 3 गटांचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. एक गट जो आहे त्याच्यामध्ये हिंदू बहुसंख्य होत आहे
आणि ब आणि क गट जो आहे त्याच्यामध्ये मुस्लिम बहुसंख्य होते. म्हणजे या ठिकाणी भारतातील प्रांतांची किती गटामध्ये विभागणी करण्यात आली हे सुरुवातीला लक्षात ठेवायचं आहे. किती गटामध्ये विभागणी झाली? 3. कोणते गट? अ गट, ब गट, क गट. अ गटामध्ये हिंदू बहुसंख्य होते, ब गटामध्ये मुस्लिम बहुसंख्य होते आणि क गटामध्ये सुद्धा मुस्लिम बहुसंख्य होते. मग याच्यामध्ये पहा, अ गटामध्ये कोणाकोणाचा समावेश होता? ज्याच्यामध्ये हिंदू बहुसंख्य होते त्यांचा जर विचार केला तर बिहार, संयुक्त प्रांत, मध्य प्रांत, ओरिसा, बॉम्बे आणि मद्रास हे हिंदू आपण म्हणूया त्या ठिकाणी. हिंदू बहुसंख्य याच्यामध्ये याच्यामध्ये मुस्लिम बहुसंख्य होते ब गटामध्ये आणि क गटामध्ये सुद्धा मुस्लिम बहुसंख्य होते. ABC हे 3 गट. लक्षात आलं? भारतातील प्रांतांची 3 गटामध्ये विभागणी झाली. ए गटामध्ये हिंदू बहुसंख्य, बी गटामध्ये मुस्लिम आणि सी गटामध्ये सुद्धा मुस्लिम. आता त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं ते सांगतो. ए गटामध्ये कोणत्या प्रांतांचा समावेश होता? बिहार, संयुक्त प्रांत, मध्य प्रांत, ओरिसा, बॉम्बे आणि मद्रास. बी गटामध्ये जिथे मुस्लिम बहुसंख्य होते त्याच्यामध्ये पंजाब, सिंध, उत्तर पश्चिम सरहद्द प्रांत यांचा समावेश होता आणि सी गटामध्ये बंगाल आणि आसाम या प्रांतांचा समावेश केला गेलेला होता. लक्षात आलं? भारतातील प्रांतांची 3 गटामध्ये विभागणी करण्यात आलेली होती. हे 3 गट या पद्धतीने त्याची रचना करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर आणखी काय तरतुदी होत्या त्या पाहूयात. संविधान सभा स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. कॅबिनेट मिशन मध्ये संविधान सभा स्थापन आणि पुढे संविधान सभा स्थापन झालेली सुद्धा आपल्याला दिसत आहे. हा प्रस्ताव कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावामध्ये होता की संविधान सभेची स्थापना करणं. आता पहा, कॅबिनेट मिशननं सांगितलं संविधान सभा स्थापन करायची, पण याच्यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या होत्या. काय? की त्यात कोणत्या प्रकारे सदस्यांची, कारण कॅबिनेट मिशन मध्ये सदस्य असतील का, त्या सदस्यांची निवड केली जाणार होती. मग प्रश्न असा होता की हे सदस्य प्रत्यक्षपणे निवडले जातील का अप्रत्यक्षपणे? कॅबिनेट मिशनचं म्हणणं असं होतं की ही जी सभा असणार आहे अप्रत्यक्षपणे निवड झालेल्या सदस्यांची असणार आहे. अप्रत्यक्षपणे निवड झालेले सदस्य याप्रमाणे असणार आहे. म्हणजे लोकांमधून निवड होणार नाहीये, प्रौढ मताधिकार पद्धतीने यांची निवड केली जाणार नाहीये. कशी निवड होईल? अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून आलेले सदस्य असतील. म्हणजे काय? नामनिर्देशित सदस्य. काही प्रमाणात नामनिर्देशित सदस्य असतील आणि पुढे नामनिर्देशित सदस्य याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले आपल्याला दिसून येतात संविधान सभेमध्ये. लक्षात आलं? संविधान सभा स्थापन करण्याचा प्रस्ताव आपण म्हटलं कॅबिनेट मिशनच्या अंतर्गत होता आणि ती संविधान सभा कशी असेल हे सुद्धा सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण म्हणतोय की ते त्या संविधान सभेमध्ये निवड केले जाणारे जे सदस्य होते त्यांची निवड कोणत्या पद्धतीने होणार होती? अप्रत्यक्ष पद्धतीने होणार होती. नामनिर्देशित सदस्य असणार होते त्याच्यामधले काही प्रमाणामध्ये. तशा प्रकारे संविधान सभा स्थापन करण्याचा प्रस्ताव कॅबिनेट मिशनच्या अंतर्गत होता, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे कॅबिनेट मिशनचा जर आपण विचार केला तर कॅबिनेट मिशनने आपला प्रस्ताव जाहीर केलेला होता. या सगळ्या तरतुदी कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावामध्ये आढळून येतात. मग तुमच्या लक्षात येतं की कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं 24 मार्चला. त्याच्यानंतर त्यांनी कोणकोणते प्रयत्न केले, या ठिकाणी सगळ्यांना एकत्र बसवण्याचा प्रयत्न केला. शिमला परिषद घेतली, शिमला परिषद अयशस्वी झाली, एकमताने तोडगा निघू शकला नाही. मग स्वतःच प्रस्ताव जाहीर केला आणि त्याच्यामध्ये राज्यघटनेची निर्मिती कशी केली जाईल, संविधान सभा कशी असेल, प्रांतांची विभागणी 3 गटामध्ये केली, तरतुदी कोणत्या होत्या याचा आपण अभ्यास केला. आता आपण संविधान सभा याच्याकडे जाऊया. संविधान सभा. संविधान सभा म्हणजे काय हे सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न विचारेल. कशाला म्हणायचं संविधान सभा? कशासाठी निर्माण केली जाणार होती?
घटना निर्माण करायची होती का? कोण तयार करणार होतं घटना? संविधान सभा तयार करणार होती. संविधान सभा घटना निर्माण करायची आहे. आता विचार करा, तुम्ही तिघजण मित्र आहात, एकत्र बसलाय, तुम्हाला एक प्रोजेक्ट तयार करायला दिलाय, तिघात मिळून प्रोजेक्ट तयार करायचा आहे, अशी एक सिच्युएशन आहे. तुम्ही काय कराल? एकामेकाशी चर्चा कराल का? कसा प्रोजेक्ट तयार करायचा, इतरांपेक्षा तो प्रोजेक्ट कसा बेस्ट ठरेल याचा विचार कराल का? म्हणजे चर्चा कराल. मग या उद्देशाने समजा एखाद्या कॉलेजसाठी तुमच्या तिघांची निवड करायची, एखाद्या कॉलेजचा प्रोजेक्ट आहे, मग त्या ठिकाणी तुमची निवड कशी केली जाईल? त्या ठिकाणी कॉलेजचे असणारे विद्यार्थी तुम्हाला निवडतील का? बाबा हे बेस्ट आहेत आपल्या कॉलेजच्या, यांना आपण निवड करू, हे तिघं मिळून आपल्या कॉलेजचा प्रोजेक्ट तयार करतील. अशा प्रकारे आपल्या देशाची घटना तयार करायची होती. घटना तयार करायची होती म्हणजे त्या ठिकाणी घटनेवरती चर्चा करून ती स्वीकृत करायची होती. मग घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्याच्या उद्देशानं लोकांनी निवडून दिलेली जी संस्था आहे त्या संस्थेला संविधान सभा असं म्हटलं जातं. लक्षात आलं? आपण या ठिकाणी त्याची व्याख्या करूयात. घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेली संस्था म्हणजे संविधान सभा. किती सोपं आहे पहा. घटना तयार करायची होती, घटनेवर एकत्रित बसून चर्चा करायची होती, नुसतीच चर्चा करायची नाही तर ती स्वीकृत पण करायची होती. तर अशा प्रकारे घटनेवरती चर्चा करून स्वीकृत करण्याच्या उद्देशानं लोकांनी जी निवडून दिलेली संस्था आहे तिला संविधान सभा असं म्हटलं जातं. म्हणजे सुरुवातीला आपण संविधान सभा म्हणजे काय हे समजून घेतलं. आता संविधान सभा आपल्या देशामध्ये निर्माण करायची आहे. तुम्ही त्याच्याबद्दल कॅबिनेट मिशनची मतं ऐकली, त्यांनी प्रयत्न केलेले तुम्हाला दिसून आले. तुम्हाला काय वाटतं की ब्रिटिश सरकारला असं वाटत होतं की आता भारतीयांना त्यांची राज्यघटना निर्माण करण्याची वेळ आली आहे आणि आपण त्यांना राज्यघटना तयार करायला देऊयात आणि आपण निघून जाऊयात? असं नव्हतं. त्याच्यामध्ये आपले काही भारतीय नेते अगोदरपासूनच संविधान सभेची मागणी करत होते, त्यांच्यावर दबाव आणत होते, सातत्यानं अनेक वर्ष हे चाललेलं होतं. आणि मग त्याच्या माध्यमातून ही संविधान सभा अस्तित्वात यायला सुरुवात झालेली होती. कुठे तर ब्रिटिश सरकार विचार करायला लागत होतं, कुठेतरी ब्रिटिशांच्या पंतप्रधानांना सुद्धा विचार करावा लागला आणि त्यांना कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवावं सुद्धा लागलं. मग या ठिकाणी आपल्याला विचार काय करायचा की असे कोणते भारतीय नेते होते की त्यांनी संविधान सभेची मागणी प्रभावीपणे केली? त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला नाव घ्यावं लागतं महात्मा गांधीजींचा. हे गांधीजी, महात्मा गांधीजी. आता संविधान सभेच्या बाबतीमध्ये अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, सर्वात प्रथम संविधान सभेसारख्या सभेची मागणी करणारे कोण व्यक्तिमत्व होतं असं जर तुम्हाला विचारलं तर महात्मा गांधी. सर्वप्रथम सभेची मागणी सर्वप्रथम मागणी सर्वप्रथम अशा प्रकारची सभा असावी अशी मागणी महात्मा गांधीजींनी केली. कधी केली होती महात्मा गांधीजींनी मागणी? 1922 मध्ये केली होती. कोणत्या वर्तमानपत्रामधून केली होती? यंग इंडिया या वर्तमानपत्रामधून गांधीजींनी अशा प्रकारची मागणी केली होती. लक्षात आलं? संविधान सभेची सर्वात प्रथम मागणी, संविधान सभेसारखी सभा असावी अशी मागणी करणारे महात्मा गांधीजी 1922 मध्ये त्यांनी मागणी केली आणि यंग इंडिया या वर्तमानपत्रामधून मागणी केली. संविधान सभा जरी प्रत्यक्षात अस्तित्वात आली तर त्या संविधान सभेचे सदस्य मात्र महात्मा गांधी कधीच नव्हते. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ही जी संविधान सभा निर्माण झाली
महात्मा गांधी संविधान सभेचे सदस्य नव्हते. सर्वात प्रथम जरी त्यांनी मागणी केलेली असली आणि पुढच्या कालावधीमध्ये जरी संविधान सभा निर्माण झालेली असली तरी महात्मा गांधी संविधान सभेचे सदस्य हे कधी नव्हते, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला विचारलं प्रश्नामध्ये की संविधान सभेच्या सदस्यांमध्ये महात्मा गांधीजींचा समावेश होता, तर महात्मा गांधीजींचा समावेश नव्हता. पण सर्वात प्रथम अशा प्रकारची सभा असावी अशी मागणी मात्र महात्मा गांधीजींनी केलेली होती, हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? आता आपण पुढे जाऊया. तुमच्या लक्षात आलं की सर्वात प्रथम मागणी 1922 मध्ये यंग इंडिया वर्तमानपत्रामधून केली आणि जरी संविधान सभा पुढे अस्तित्वात आली तरी सुद्धा संविधान सभेचे महात्मा गांधी हे सदस्य नव्हते, हे लक्षात ठेवायचं. पुढे हे आहेत मानवेंद्रनाथ रॉय, महत्वाचे. आता 1934 मध्ये यांनी एक संकल्पना मांडली, संविधान सभेची संकल्पना. मानवेंद्रनाथ रॉय यांनी भारतासाठी संविधान सभेची कल्पना मांडली. आता तुम्ही म्हणाल सर्वात प्रथम मागणी तर महात्मा गांधीजींनी केली होती, मग मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभेची कल्पना मांडली म्हणजे नेमकं काय केलं? या ठिकाणी मानवेंद्रनाथ रॉय यांनी सांगितलं की संविधान सभा तुम्ही भारतासाठी निर्माण करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, चांगली आहे. पण ही संविधान सभा तुम्ही कोणासाठी निर्माण करताय? भारतीय लोकांसाठी निर्माण करताय. मग जर ही संविधान सभा भारतीय लोकांसाठी राज्यघटना निर्माण करणार असेल तर त्याच्यामध्ये भारतीय लोकांचा समावेश असला पाहिजे. म्हणजे ते भारतीयांना अनुसरून कायदे करतील, भारतीयांना अनुसरून घटना बनवतील, हे पहिल्यांदा सांगितलं मानवेंद्रनाथ रॉय यांनी. म्हणून आपण म्हणतो की संविधान सभेची कल्पना ही मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडलेली होती. लक्षात आलं? संविधान सभा निर्माण करताय चांगली गोष्ट आहे, खूप आहे, तुम्ही आमचा एवढा विचार करताय, चांगली. पण ती संविधान सभा जर भारतीयांसाठी तयार करत असाल तर त्याच्यामध्ये भारतीय पाहिजेत, ब्रिटिश असून चालणार नाही. कारण राज्यघटना भारतीयांसाठी निर्माण होते, मग भारतीयांचा त्याच्यामध्ये समावेश करा, हे सांगणारे मानवेंद्रनाथ रॉय. म्हणून आपण काय म्हणतो, संविधान सभेची कल्पना सर्वात प्रथम मांडली. कल्पना सर्वप्रथम मांडली. आपण हे नेहमी वाचतो की कल्पना संकल्पना सर्वप्रथम मांडली, पण ती काय मांडली हे आपल्या लक्षात आलं मग ते कायमस्वरूपी लक्षामध्ये राहतात. तर हे मानवेंद्रनाथ रॉय साम्यवादी चळवळीचे नेते म्हणून यांना ओळखलं जातं. हे साम्यवादी चळवळीचे नेते होते. साम्यवादी चळवळीचे नेते. अशा प्रकारे संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडली मानवेंद्रनाथ रॉय यांनी. लक्षात आलं? आता वेळ येते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा महत्वाचा पक्ष. आपले सुभाषचंद्र बोस हे त्यावेळी अध्यक्ष होते, ज्यावेळी संविधान सभेची मागणी केली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं. सर्वात प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं संविधान सभेची औपचारिक मागणी कधी केली होती असं तुम्हाला विचारलं तर या ठिकाणी तुम्हाला सांगता येतं डिसेंबर 1934. संविधान सभेची औपचारिक मागणी. औपचारिक मागणी संविधान सभेची सर्वात प्रथम औपचारिक मागणी अधिवेशन भरलं होतं काँग्रेसचं. पाटणा या ठिकाणी अधिवेशन भरलेलं होतं. 1934 मध्ये ते अधिवेशन भरलेलं होतं पाटणा. आपल्याला या ठिकाणी विचारतील कोणत्या अधिवेशनामध्ये संविधान सभेची औपचारिक मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केली? पाटण्याच्या अधिवेशनामध्ये केली. हे अधिवेशन साधारणपणे 5 ते 7 डिसेंबर 1934 मध्ये हे अधिवेशन भरलेलं होतं पाटण्याला.
अध्यक्ष सुभाषचंद्र बोस 5 ते 7 डिसेंबर 1934 मध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक भरली होती. पुढे येतात सुभाषचंद्र बोस, यावेळी नाही. तर या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात ठेवा की पाटण्याला बैठक भरली, याच्यामध्ये संविधान सभेची औपचारिक मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं केलेली होती. लक्षात येत आहे? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण पाहूयात. संविधान सभा याच्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा काही उद्गार काढलेली होती, काही मागणी केलेली होती. आणि हे कधी केली होती याचा जर विचार केला तर 1938 मध्ये. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 मध्ये एक मागणी केली. त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलेलं होतं की भारताची जी घटना निर्माण होईल ती घटना संविधान सभेनं तयार करावी. आपल्याला विचारली भारतीय राज्यघटना संविधान सभेने तयार करावी. अशा प्रकारे मागणी, ही मागणी जी आहे आपण मागणी म्हणूयात ती पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली होती. अशा प्रकारची मागणी कोणी केली होती हे जर आपल्याला विचारलं तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली होती. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्यावी लागतं लॉर्ड लिनलिथगो यांची ऑफर. याच्यावरती 22 ला एक प्रश्न पण येऊन गेलाय. तुमचा जर खोलवर अभ्यास असेल तर तुम्हाला प्रश्न बरोबर सोडवता येतो. हे आहेत लॉर्ड लिनलिथगो. त्यांची एक ऑफर होती आपल्याला. लॉर्ड लिनलिथगो 1940 मध्ये यांनी ऑफर दिली होती. लॉर्ड लिनलिथगो. तर हे सुद्धा आपल्याला माहिती आहे संविधान सभेविषयी. भारताची घटना भारतीयांनी तयार करावी हे सर्वात प्रथम या ऑगस्ट ऑफर म्हटलं जातं याला. यांनी ऑगस्ट ऑफर दिली होती. यांनी जी ऑफर दिली होती ना त्याला ऑगस्ट ऑफर असं म्हटलं जातं. पहा, तुम्ही ऐकलं असेल ऑगस्ट ऑफर. ऑफर काय होती आपल्याला? ऑफर अशी दिली होती की भारताची घटना भारतीयांनी तयार करावी. भारताची घटना भारतीयांनी तयार करावी अशा प्रकारची ऑफर 1940 मध्ये देण्यात आलेली होती. 1940 मध्ये लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे एक ऑफर होती आपल्याला की सर्वात प्रथम आपल्याला असंही म्हणता येईल की ब्रिटिश सरकारने सर्वात प्रथम भारतीयांची घटना भारतीयांनी तयार करावी अशी कधी मान्य केलं होतं ते 1940 मध्ये. कोणत्या ऑफरद्वारे? त्याला ऑगस्ट ऑफर असं म्हटलं जातं. कोणी दिली होती? लॉर्ड लिनलिथगो यांनी ऑगस्ट ऑफर जाहीर केली होती. तशा प्रकारे त्याला लॉर्ड लिनलिथगो यांची ऑगस्ट ऑफर असं म्हटलं जातं. कधीची ऑफर होती हे लक्षात ठेवायचं. 1940 ची ऑफर. लक्षात आलं. तर हे तत्व ब्रिटिशांनी कोणत्या ऑफरद्वारे मान्य केलं होतं? ऑगस्ट ऑफरद्वारे 1940 मध्ये. तर हे एक लक्षात ठेवा. आणखी एक लक्षात तुम्हाला ठेवावं लागतं सर स्टॅफर्ड क्रिप्स यांची तरतूद. याच्यावरती पण प्रश्न विचारला जाईल. सर स्टॅफर्ड क्रिप्स तरतूद यांच्या बाबतीत काय सांगता येतं आपल्याला? भारतीयांची जी घटना आहे ती पूर्णपणे भारतीयांनी तयार करावी हे तत्व स्वीकारलेलं होतं 1942 मध्ये. ही तरतूद जी आहे ती कधीची आहे? ते 1942 ची आहे. 1942. कोणतं तत्व स्वीकारलेलं होतं? भारताची घटना पूर्णपणे भारतीयांनी तयार करावी हे तत्व स्वीकारलेलं होतं. ह्या सर स्टॅफर्ड क्रिप्स तरतूद आपण म्हणतात. ते या तरतुदी अन्वये म्हणजे ह्या दोन तरतुदी आपण अभ्यासल्या संविधान सभेबरोबरच. सुरुवातीला आपण अभ्यासलं संविधान सभेची मागणी कोणी कोणी केली? महात्मा गांधींचा आपण उल्लेख केला.
की सर्वात प्रथम यंग इंडिया या वर्तमानपत्रामधून 1922 मध्ये मागणी केली, आणि जरी सर्वात प्रथम अशा प्रकारची सभा असावी अशी मागणी गांधीजींनी केलेली असली तरी सुद्धा प्रत्यक्षात संविधान सभेची ज्यावेळी निर्मिती झाली त्या सभेमध्ये महात्मा गांधी हे सदस्य नव्हते, हे आपण लक्षात घेतलं. त्यानंतर येतात मानवेंद्रनाथ रॉय. त्यांनी सर्वात प्रथम संविधान सभा कशी असली पाहिजे या विषयीची कल्पना मांडली, म्हणून आपण म्हणतो संविधान सभेची संकल्पना मांडणारे मानवेंद्रनाथ रॉय. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पाटण्याच्या सभेमध्ये या संविधान सभेची मागणी केलेली होती. त्याच्यानंतर आपण विचार केला की पंडित जवाहरलाल नेहरूंनी मागणी केली आणि सांगितलं की भारताची राज्यघटना ही संविधान सभेने तयार केली पाहिजे, अशा प्रकारे मागणी केली. त्याच्यानंतर आपण अभ्यास केला लॉर्ड लिंलिथगो यांची ऑगस्ट ऑफर काय होती 1940 ची, तर त्यामध्ये आपण म्हटलं की भारताची घटना भारतीयांनी तयार करावी अशी ऑफर दिली होती लॉर्ड लिंलिथगो यांनी 1940 मध्ये. त्यानंतर सर स्टॅफर्ड किप्स तरतूद येते 1942 ची, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की भारताची घटना पूर्णपणे भारतीयांनी तयार करावी. अशा प्रकारे या ठिकाणी तरतुदी आपल्याला आढळून येतात. आता आपल्याला काय अभ्यासायचं पहा, घटना समितीची रचना आणि संविधान सभा याचा आपल्याला विचार करायचा की घटना समितीमध्ये एकूण किती सदस्य होते, ब्रिटिश इंडियासाठी किती होते, संस्थानांसाठी किती सदस्य होते, त्यानंतर ब्रिटिश इंडियामधून सुद्धा जे सदस्य देण्यात आलेले होते त्यांची विभागणी झाली होती का, ती विभागणी कोणत्या पद्धतीने झाली होती, या सगळ्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. मग आपण घटना समितीची रचना समजावून घेऊयात. या ठिकाणी पहा किती दिसते तुम्हाला, एकूण सदस्य किती होते हे सुरुवातीला लक्षात घ्या. 389 सदस्य एकूण होते. या ठिकाणी दिसतंय पहा 389 किती होते, तर 389. त्यातले ब्रिटिश इंडियातून किती, संस्थानामधून किती. ब्रिटिश इंडियातून 296 सदस्य होते, संस्थानांमधून 93, या दोन्हींची बेरीज केली तर 389 तुम्हाला दिसतंय. आता ब्रिटिश इंडियाची विभागणी कशी झाली होती बा, 296 पैकी 292 11 प्रांतांमधून निवडले जाणार होते आणि उरलेले 4 हे चीफ कमिशनरांचे 4 प्रांत होते, त्यांच्यामधून प्रत्येकी एक याप्रमाणे सदस्य असणार होते. लक्षात आलं. तर हे पहिली रचना लक्षात ठेवा. लक्षात येतं एकूण किती सदस्य होते, 389 होते. ब्रिटिश इंडियातून 296, संस्थानांमधून 93 आपण म्हटलं, 292 11 प्रांतांमधून आणि 4 सदस्य हे चीफ कमिशनरांचे प्रांतांमधून येणार होते. आता संविधान सभा आपण म्हटलं, सुरुवातीला आपण काय म्हटलं होतं, संविधान सभा या क्रिप्स तरतुदीमध्ये किंवा आपण सुरुवातीला जे अभ्यासलं त्याच्यामध्ये काय विचार केलेला होता, कॅबिनेट मिशनने जो प्रस्ताव जाहीर केला त्याच्यामध्ये सांगण्यात आलेले होते की अप्रत्यक्ष सदस्य असणार होते. आणि प्रत्यक्षात तुम्ही जर संविधान सभेचा जर विचार केला तर पहिली गोष्ट विचार करा की प्रत्यक्ष लोकांकडून याच्यातले सदस्य निवडून आले होते का, लोकांकडून निवडून आलेले नव्हते. म्हणजे ही संविधान सभा प्रौढ मताधिकार पद्धतीने निवड झालेली नव्हती किंवा मताधिकारावर आधारित नव्हती, त्याच्यावरती आधारित नव्हती. प्रौढ मताधिकारावरती आधारित नव्हती, हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला कळालं. प्रत्यक्ष लोकांनी निवडून दिलेली नव्हती. आता तुम्ही म्हणाल की 389 सदस्य निवडले, ब्रिटिश इंडियातून 296 निवडले, संस्थानामधून 93 निवडले, हे कशाच्या आधारे तुम्ही ठरवलं. हे लोकसंख्येच्या आधारावर. लोकसंख्येचं प्रमाण किती त्या ब्रिटिश इंडियामध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये लोकसंख्येचं प्रमाण किती आहे त्याच्यावर, संस्थानामध्ये लोकसंख्या किती आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या आधारावर सदस्यांची रचना करण्यात आलेली होती. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हे जे सदस्य विभागणी केली गेली ती लोकसंख्येच्या आधारावर सदस्य ठरवले गेलेले होते. लोकसंख्या आधार, लोकसंख्येच्या आधारावर संस्थानामधून 93 सदस्य होते आणि ब्रिटिश इंडियाला 296 सदस्य, अशा प्रकारची रचना केली गेलेली आपल्याला दिसते. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला अभ्यासावी लागते. काय आपण म्हटलं की ब्रिटिश इंडियामध्ये 296 सदस्य होते,
त्याच्यातले 292 11 प्रांतांमधून निवडून येणार होते आणि चीफ कमिशनरांचे प्रांतामधून 4 प्रांतांमधून प्रत्येकी एक याप्रमाणे 4 सदस्य. मग ते 4 प्रांत कोणते होते हे पण आपल्याला विचार करावा लागतो. त्याचा आपण विचार करूयात. दिल्ली, अजमेर मारवाड, त्याच्यानंतर आपल्याला सांगता येतं कुर्ग आणि नंतर आहे बलुचिस्तान. हे 4 प्रांत. अशा प्रकारे घटना समितीची रचना सुरुवातीच्या कालावधीमध्ये असलेली आपल्याला दिसते. लक्षात आलं. आता रिपीट करा. एकूण किती सदस्य होते? 389 होते. कशी विभागणी? ब्रिटिश इंडिया संस्थाने. ब्रिटिश इंडियासाठी 296 सदस्यांची रचना केली होती. संस्थानांमधून 93 सदस्य येणार होते आणि आधार काय होता? लोकसंख्येचा आधार. लोकसंख्येचं प्रमाण जेवढं आहे त्याच्या आधारावर हे सदस्य ब्रिटिश इंडियाला 296 आणि संस्थानांसाठी 93 सदस्य असणार होते. प्रौढ मताधिकारांवर आधारित होती का? प्रत्यक्ष लोकांकडून निवडून येणार होती का? नव्हते. म्हणजे प्रौढ मताधिकारावर आधारित ही संविधान सभा नव्हती, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण म्हटलं ब्रिटिश इंडियाची 2 भागामध्ये विभागणी केली. 296 मधले 292 सदस्य हे 11 प्रांतामधून निवडले जाणार होते. उरलेले 4 सदस्य चीफ कमिशनरांच्या 4 प्रांतांमधून प्रत्येकी एक येणार होता. ते 4 प्रांत कोणते होते हे बी विचारलं जाईल. दिल्ली, अजमेर मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान हे 4 प्रांत असणार होते. या 4 प्रांतासाठी एकेका सदस्याची रचना करण्यात आलेली होती. लक्षात आलं व्यवस्थित? आता हे व्यवस्थित पहा. याच्यावरती आधारित आपल्याला परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात. पुढचा पॉइंट घेऊयात. हा, आता प्रश्न काय विचारलाय पहा. म्हणजे तुम्हाला या आकडेवारीवर प्रश्न कसा विचारतात हे लगेच लक्षात येईल. प्रश्न पहा. घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते? कंबाईन मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलाय. घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील आणि चीफ कमिशनर किती प्रांत होते? आता पहा, ब्रिटिश भारतासाठी सुरुवातीला किती सदस्य होते मला सांगा आणि संस्थानिकांसाठी किती सदस्य होते? आपण काय विचार केला होता या ठिकाणी पहा. ब्रिटिश भारतासाठी 296, संस्थानांसाठी 93 असं आपण म्हटलं होतं. आता प्रश्न पुन्हा बघा. 296 ब्रिटिश भारत आहे का इथं? चीफ कमिशनरांचे किती होते? 4. म्हणजे हे चुकतंय. पण या ठिकाणी पहा, ब्रिटिश भारतासाठी त्या 296 ची रचना कशी होती हे आता समजावून घ्या. त्या 296 ची 292 11 प्रांतासाठी आणि 4 कमिशनरांच्या प्रांतासाठी. आता हे पहा, दुसरं पहा. 292 ब्रिटिश भारत, 4 चीफ कमिशनर प्रांत, 93 भारतीय संस्थाने. आहे का रचना? एकूण 296 होती, त्यातले 292 ब्रिटिश भारत, 4 चीफ कमिशनरांचे प्रांत आणि 93 भारतीय संस्थान. हे पहा, 292 प्रांत, चीफ कमिशनरांचे प्रांत 4 आणि संस्थानिक किती आहेत? 93. तर या प्रकारे हा प्रश्न विचारला. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं 2 नंबर असणार. लक्षात आलं कसा प्रश्न विचारला? आता जोड्यांच्या स्वरूपात प्रश्न विचारलाय. काय विचारलंय पहा. निवडायची एकूण सदस्य संख्या किती हे विचारलंय. संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी किती, म्हणजे प्रिन्सली स्टेटचे किती प्रतिनिधी होते? उच्च आयुक्तांचे म्हणजे चीफ कमिशनरचे प्रांत जे 4 म्हटलं होतं ते, आणि प्रांतांचे प्रतिनिधी किती होते हा त्याचा विचार करायचा. एकेकाचा शांतपणे या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. काय? पहिल्यांदा निवडायची एकूण सदस्य संख्या किती सांगितली होती आपण? एकूण किती? 389 सांगितली होती का आपण सुरुवातीला? या ठिकाणी पहा, 389 हे आपलं उत्तर असणार आहे. 1 ला 4 कुठं दिसतंय का तुम्हाला? पहा, 1 ला 4 हा ऑप्शन आपल्याला दिसतोय. 1 ला 4. दुसरं, संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी किती होते? आता संस्थानिकांकडून निवडून येणारे प्रतिनिधी, संस्थानिक स्वतः नेमणूक करणार होती का संस्थानांचे प्रतिनिधी असं म्हणा.
किती होते? 93 होते. हे पहा, आता या ठिकाणी दिसते का 3? हे पण आहे, 93 झाले. ठीक आहे. उच्च आयुक्तांचे किती? चीफ कमिशनरांचे 4 सदस्य होते असं आपण म्हटलं होतं. हे पहा, 4. त्यानंतर प्रांतांचे प्रतिनिधी उरले आता किती? 292. तशा प्रकारे सदस्य विचारले जातात. तुमच्या लक्षात आलं असेल की परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात. आणखी पहा, कंबाईन पूर्व परीक्षा, संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? आता आपण ज्याच्यावर चर्चा केली त्याच्यावरती आपण काय म्हटलं होतं? प्रौढ मताधिकारावर आधारित होती का? प्रत्यक्ष जनतेकडून निवडून आली होती का? नव्हते. म्हणजे हे विधान बरोबर असणार आहे. दुसरं, ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. प्रत्यक्ष निवडलेली होती का त्याच्यामध्ये? कोणत्या प्रकारची संस्था होती ती? ते प्रत्यक्ष निवडलेली नव्हती असं आपण स्पष्टपणे म्हणतात. म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. तिसरं, ब्रिटिश भारतात 292 जागा, ब्रिटिश भारताला किती दिल्या होत्या? किती दिल्या होत्या? 296 दिल्या होत्या, 92 नव्हत्या. हे 296 दिल्या होत्या. आणि त्यांची रचना कशी होती पहा, 296 ची 292 प्रांत 11 प्रांतांसाठी होत्या, 11 प्रांत आणि 4 चीफ कमिशनरांचे प्रांत अशी रचना होती. पण एकूण ब्रिटिश भारतासाठी किती जागा दिल्या होत्या? 296 दिल्या होत्या. हे काय म्हणतायत आपल्याला? ब्रिटिश भारताला 292 दिल्या होत्या. म्हणजे विधान चुकलंय. चुकलंय का? चौथा बघा, ती विविध समित्यांद्वारे, वेगवेगळ्या समित्यांद्वारे काम करत होती. ते आपल्याला पुढे येईल. वेगवेगळ्या समित्या 22 समित्या होत्या. त्या समित्या आपल्याला अभ्यासाव्या लागतात. अशा प्रकारे अ आणि ड हे आपलं उत्तर बरोबरच नाही. कसं विचारतायत प्रश्न याची तुम्हाला या ठिकाणी आयडिया येईल. म्हणजे आपल्याला विधान परफेक्ट माहित असणं गरजेचं आहे. हा प्रश्न पहा, राज्यसेवा मुख्यला विचारला, संविधान सभेसंबंधी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही असं विचारलं. 4 विधान आपल्याला दिलेली दिसतात. पहिलं विधान, प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? जागा ज्या दिल्या गेलेल्या होत्या संस्थानिकांना आणि ब्रिटिश भारताला त्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्या गेलेल्या होत्या. मग तेच विधान विचारलं की प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना हे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. म्हणजे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडल्या जाणार होत्या. हो, ब्रिटिश याला ज्या जागा दिलेल्या होत्या ब्रिटिश प्रांतांना, आता या ठिकाणी आपण पाहूयात. हे पहा, या ब्रिटिश इंडियाला ह्या ज्या जागा दिलेल्या आहेत याचा विचार करूयात आपण. या जागा कशा दिल्या गेलेल्या होत्या तर ते आपल्याला विचारले. प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून या जागा कुठून निवडल्या जाणार होत्या? या ठिकाणी हाही मुद्दा आपल्याला ऍड करावा लागेल. प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्याकडून निवडल्या जाणार होत्या. सदस्यांकडून निवड, प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्य, ह्या ज्या 296 जागा आहेत ब्रिटिश इंडियाच्या, त्या कशा? तर प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडल्या जाणार होत्या. ब्रिटिश प्रांतांच्या या जागा 292 जे आपण म्हणतात, तर त्या जागा प्रांतिक विधिमंडळांच्या या म्हणता येईल आपल्याला. लक्षात येईल? तर हे पण लक्षामध्ये ठेवायचे. मग आता आपल्या मूळ प्रश्नावरती आपण येऊयात. ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडल्या जाणार होत्या. म्हणजे हे विधान बरोबर आहे. तिसरं, प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्यांकडून निवडून आलेले होते. हे पण आहे. मर्यादित मताधिकार होता म्हणजे सर्वांना मताधिकार प्राप्त नव्हता. हे पण लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे प्रांतिक विधिमंडळ जे आपण म्हटलं सुरुवातीला, ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा कुठून निवडायच्या होत्या? प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून. आणि प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य कसे निवडले गेले होते? तर मर्यादित मताधिकार असलेल्या लोकांकडून निवडले गेलेले होते. हे 3. चौथं पहा, संस्थानांचे प्रतिनिधी हे प्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. हे चुकीचं आहे.
अप्रत्यक्षरित्या कसे निवडले जाणार होते याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येईल की संस्थानांचे प्रतिनिधी हे संस्थानिक नेमणार होते, स्वतः नामनिर्देशित पद्धतीने निवडले जाणार होते ते, त्याच्यामुळे अप्रत्यक्षपणे हे चुकलेलं आहे. तर हे अशा प्रकारे राज्यसेवा मुख्य 2017 आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतो. आता हे झालं, आपण संविधान समितीची रचना पाहिली, एकूण सदस्य पाहिले, आणि त्याच्यानंतर आता संविधान समितीच्या काही निवडणुका झाल्या होत्या, त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतं. आता या ठिकाणी एक थोडक्यात आपण रिव्हिजन करूयात याची, म्हणजे आणखी तुमचं क्लिअर होईल. हे पहा, एकूण सदस्य किती? 389. ब्रिटिश इंडियातून 296 होते, संस्थानामधून 93 होते. निवडले लोकसंख्येच्या आधारावर, प्रौढ मताधिकार अस्तित्वात नव्हता. ब्रिटिश इंडियाचे विभागणी 2 भागात झाली. 292 11 प्रांतांसाठी, 4 चीफ कमिशनरांचे 4 प्रांत. प्रांतामधले जे सदस्य निवडून येणार होते ते प्रांतिक विधिमंडळातील सदस्यांकडून त्यांची निवड होणार होती. प्रांतिक विधिमंडळातील सदस्य कसे निवडून आलेले होते? तर मर्यादित मताधिकाराच्या तत्वावरती निवडून आलेले होते, सर्वांना मताधिकार प्राप्त नव्हता, या पद्धतीने निवडून आलेले होते. हे असे लक्षामध्ये ठेवा. जाऊयात पुढच्या मुद्द्याकडे. संविधान समितीच्या निवडणुका. आता 296 जागांसाठी निवडणुका पार पडल्या. साहजिकच आहे, 296 जागांसाठीच निवडणुका पार पडणार होत्या, कारण ब्रिटिश भारतासाठी जे काही होते त्यासाठी निवडणुका पार पडणार होत्या. संस्थानिकांचे जे सदस्य आहेत ते स्वतः नामनिर्देशित पद्धतीने त्या सदस्यांना निवडणार होत्या, म्हणजे या समितीच्या निवडणुका. आता याच्यामध्ये कोणी कोणी किती जागा जिंकल्या पहा. 296 पैकी काँग्रेस पक्षानं 208 जागा जिंकल्या, मुस्लिम लीगनं 73 जागा जिंकल्या, अपक्ष 8 जागा जिंकल्या, आणि 7 राजकीय पक्ष होते, त्यांनी प्रत्येकी एक एक याप्रमाणे 7 जागा जिंकल्या. म्हणजे आता तुमच्या पहिली आणखी एक गोष्ट लक्षात येईल की संविधान समितीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या एकूण किती जागांसाठी झाल्या. ब्रिटिश भारतासाठी जे 296 जागा होत्या त्यांच्यासाठी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीचा रिझल्ट काय आला हे विचारतील, त्याच्यावर प्रश्न आले. तर काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा 208, मुस्लिम लीगला 73 जागा, अपक्ष 8 जागांवरती निवडून आले होते, आणि 7 राजकीय पक्ष असे होते की त्यांच्या 7 जागा निवडून एकूण बेरीज तुम्ही केली 296 असलेली तुम्हाला दिसून येते. लक्षात आला? त्याची विभागणी कशी झालेली होती हे तुमच्या लक्षामध्ये येतं. आता पहा, हे लक्षात ठेवायचंय, 8 अपक्ष, 7 पक्ष की ज्यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला होता. हे काही प्रमुख अपक्ष उमेदवार जे निवडून आले होते त्यांची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं. आता एकेकाचं नाव मी तुम्हाला सांगतो. हे जे आहेत ते जयपाल सिंह मुंडा आहे. जयपाल सिंह मुंडा यांचं नाव आहे. आणखी कोण आलं होतं? ज्वाला प्रसाद श्रीवास्तव यांचं नाव आहे. ज्वाला प्रसाद श्रीवास्तव आहे. त्याच्यानंतर सच्चिदानंद सिन्हा, तुम्ही जे आपण म्हणतो सच्चिदानंद सिन्हा, पुढेही आपल्याला उल्लेख केल्याचा लक्षात ठेवा. आहे सच्चिदानंद सिन्हा. लक्षात आलं? हे आहेत बी.एल. मित्तर. बी.एल. मित्तर हे रच आहे बरं का, काही जण ल म्हणतात. बी.एल. मित्तर असं म्हणायचं त्यांना. त्याच्यानंतर हे जे दिसतात ते आहेत डी.पी. खेतान, देवी प्रसाद खेतान. डी.पी. खेतान, देवी प्रसाद खेतान म्हणून यांना ओळखलं जातं. आणि हे आहेत टोप, हे जे पगडी बांधलेले दिसतात ते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आहेत. ते अल्लादी कृष्णस्वामी
अय्यर. तर हे काही प्रमुख अपक्ष उमेदवार आहेत जे निवडून आले होते. तर हे यांच्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यातले प्रमुख आपण पाहिलेत: जयपाल सिंह मुंडा, ज्वाला प्रसाद श्रीवास्तव, सच्चिदानंद सिन्हा, बी.एल. मित्तर, डी.पी. खेतान, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. तर हे लक्षामध्ये ठेवायचं, लक्षात राहील. तर हे तुम्हाला चित्रासहित तुमच्या लक्षात येईल कोण कोण कोणते उमेदवार होते. हे झाले महत्वाचे अपक्ष उमेदवार. त्याच्यानंतर आपण म्हटलं की 7 पक्ष असे होते की काय झालं होतं त्या 7 पक्षांचं. 7 पक्ष त्यांचा एक एकच उमेदवार निवडून आला होता. ते 7 पक्ष कोणते हे विचारतात आपल्याला. 7 पक्ष कोणते हे पहा: युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, त्यानंतर युनियनिस्ट शेड्यूल्ड कास्ट, त्याच्यानंतर कृषक प्रजा पार्टी, त्यानंतर शीख, त्यानंतर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, त्यानंतर साम्यवादी पक्ष. अशा प्रकारे हे 7 राजकीय पक्ष यातले युनियनिस्ट असं 3 पक्षांच्या नावामध्ये दिसतात, ते लक्षात ठेवा. एक आहे कृषक प्रजा पार्टी, एक आहे शीख, त्यानंतर 6वी येते शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, 7वी साम्यवादी पक्ष म्हणजे कम्युनिस्ट पक्ष असे म्हणता येईल त्याला, कम्युनिस्ट पक्ष. ते आहेत 7 राजकीय पक्ष. त्या 7 राजकीय पक्षांचे एक एक उमेदवार निवडून आले होते. आता पहा, आपण पुन्हा एकदा इथे जाऊयात. आता पहा, एकूण जागांची निवडणूक किती जागांसाठी झाली आहे? 296 जागांसाठी. काँग्रेसचे किती आले? 208. मुस्लिम लीगचे किती? 73. अपक्ष 8, त्यातले आपण 6 पाहिले. 7 वेगवेगळ्या पक्षांचा एक एक उमेदवार निवडून आले, ते 7ही आपण पाहिले. त्या ठिकाणी पहा, हे 7 हे अपक्ष महत्वाचे. त्यानंतर 7 राजकीय पक्ष कोणते की ज्यांचा एक एकच उमेदवार निवडून आला, तर हे 7 राजकीय पक्ष आपल्याला आढळून आले. प्रश्न विचारलाय कंबाईन पूर्व परीक्षेला याच्यावरती. काय प्रश्न आहे पहा: कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? पहा, 7 राजकीय पक्ष असे होते की त्यांचा एक एकच उमेदवार निवडून. कोणकोणते होते ओळखा आता तुम्ही. कृषक प्रजा पक्ष होता का? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन होता का? कम्युनिस्ट पक्ष होता का? अपक्षांचा पक्ष होता का? येते ओळखता? म्हणजे कसे प्रश्न विचारतात हे तुमच्या लक्षात येईल. कृषक प्रजा पक्ष पुन्हा एकदा पाहून घ्या वाटल्यास. हे पहा: युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल्ड कास्ट, कृषक प्रजा पार्टी, सिख शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष साम्यवादी पक्ष म्हणजे कम्युनिस्ट पक्ष. आता पुन्हा पहा, कृषक प्रजा पक्ष होता का? होता. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन होता का? होता. त्यानंतर कम्युनिस्ट पक्ष होता का? आहे. तर हे 3. अपक्ष काही नव्हता, अपक्ष आपण वेगळे धरले. हे 3 अ ब क हे आपले उत्तर असणार. कुठे पहा, हे 4 नंबरला आपलं उत्तर आपल्याला दिसून येत आहे. येते का? तशा प्रकारे हा प्रश्न विचारला आहे. मग आपल्याला हा जो तक्ता आहे, हा जो आपण पाहिला, तर हा परफेक्टपणे माहिती असणं गरजेचं आहे. 296 जागांसाठी निवडणूक. काँग्रेस पक्ष 208, मुस्लिम लीग 73, अपक्ष 8 आणि 7 राजकीय पक्ष असा की त्यांचा प्रत्येकी एक एक उमेदवार निवडून आलेला आपल्याला दिसतो. लक्षात आलं? हे लक्षात ठेवायचं. पुढे संविधान समितीच्या सदस्यांची निवड हे झाले. आता कोणत्या प्रांतामधून जास्तीत जास्त सदस्य निवडून आले होते? सर्वात जास्त संयुक्त प्रांतामधून. तुम्हाला जर असं विचारलं मुद्दाम, संविधान समितीतील जी सदस्यांची निवड आहे त्यांचा उतरता क्रम लावा, निवडून आलेल्या प्रांतांनुसार उतरता क्रम लावा, हा पण प्रश्न विचारला जाईल. अवघडातल्या अवघड विचारायचा म्हटला, हा उतरता क्रम तुम्हाला दिसतोय का? संयुक्त प्रांत सर्वात जास्त जागा 55, मद्रास 49, बिहार 36, बॉम्बे 21. लक्षात आलं? संविधान सभेमध्ये सर्वात जास्त सदस्य संयुक्त प्रांत, त्यानंतर मद्रास 49, त्यानंतर बिहार 36, त्यानंतर बॉम्बे 21.
तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. आणखी याच्यामध्ये काय लक्ष, हे दोघं पिक्चर्स आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागतात. ह्याच्यामध्ये एक पिक्चर आहे फ्रँक अँथनी, जे घटना समितीमध्ये अँग्लो इंडियन सदस्य होते, आणि हे आहेत HP मोदी, पारशी सदस्य. घटना समितीमध्ये एक अँग्लो इंडियन सदस्य होते, एक पारशी सदस्य होते. आपल्याला विचारते अँग्लो इंडियन सदस्य कोण होते, तर हे आहेत फ्रँक अँथनी. यांच्यावरती एक तिकीट सुद्धा दिसतंय पहा. तर हे आपल्याला हे पण विचारतील, जे एखाद्या विधान जर विचारलं तर हे आपल्याला विचारतील, तर ते कधीच आहे हे लक्षामध्ये आपल्याला ठेवायचं. लिहिले पहा कधीच आहे. 2003चं दिसतं हे तिकीट. 2003 मध्ये हे तिकीट काढलं होतं, असं प्रकारचं पण विधान आहे. दुसरे आहेत पारशी सदस्य. घटना समितीमध्ये असणारे पारशी सदस्य कोण होते हे पण आपल्याला विचारतील. सदस्य त्यांचं नाव होतं HP मोदी. हे पारशी सदस्य होते त्यावेळी घटना समितीमध्ये. लक्षात आलं. घटना समितीमध्ये अँग्लो इंडियन सदस्य फ्रँक अँथनी आणि पारशी सदस्य HP मोदी होते. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आणखी काय काय विचारतील पहा. हे प्रमुख पुरुष सदस्य कोणते होते हे पण विचारू शकतात. ह्यांची कमीत कमी यांची नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, मौलाना आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गवा मावळणकर, बलवंतराय मेहता यांचाही अभ्यास पुढे आपल्याला करावा लागतो. श्यामा प्रसाद मुखर्जी, बॅरिस्टर MR जयकर, कन्हैयालाल मुन्सी, C राजगोपालाचारी हे काही संविधान समितीमधील प्रमुख पुरुष सदस्य होते. त्याच्यानंतर प्रमुख स्त्री सदस्य पण आपल्याला लक्षात ठेवावे लागतात, मुद्दाम विचारतात. राजकुमारी अमृता कौर यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. अम्मू स्वामीनाथन, बेगम एजाज रसूल, दक्षिणी वेला युधान, काही ठिकाणी वेला प्युदन असं सुद्धा म्हटलंय यांना. त्यानंतर रेणुका रे, लीला रे, कमला चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, मालती चौधरी, हंसाबेन मेहता, दुर्गाबाई देशमुख, विजयालक्ष्मी पंडित, नलिनी रंजन घोष, सरोजिनी नायडू. अशा प्रकारे प्रमुख स्त्री सदस्य, या प्रमुख स्त्री सदस्यांचा सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. तो पुढे येईल आपल्याला. महिला सदस्य कोण कोण होतं, त्यांची वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासावी लागतात. हे लक्षात ठेवायचं. आता ह्या निवडणुका झाल्या, 296 जागांसाठी निवडणुका झाल्या. तुम्ही म्हणाल 296 जागांसाठी निवडणुका झाल्या, उरलेल्या संस्थानिकांच्या ज्या 93 जागा होत्या त्यांच्यासाठी निवडणुका का झाल्या नाही, असा सुद्धा तुमचा प्रश्न असू शकतो. बरोबर आहे ना. आपण काय म्हटलं होतं, 296 जागांसाठी निवडणुका झाल्या. या ठिकाणी पहा, त्यांची आपण विभागणी पाहिली, कोणत्या 296 जागांसाठी निवडणुका झाल्या ते पाहिलं आपण. या ठिकाणी पहा, या 296 जागांसाठी निवडणुका झाल्या असं आपण म्हटलं. या 296 जागांसाठी. मग या 93 जागांसाठी का नाही निवडणुका झाल्या, हा पण प्रश्न विचारू शकतील. 296 जागांसाठी निवडणुका गेल्या, संस्थानिकांच्या ज्या जागा होत्या 93, ज्या प्रिन्सली स्टेट्स मधून येणार होत्या, त्यांच्यासाठी का निवडणुका झाल्या नाहीत. तर या संस्थानिकांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्हाला घटना समितीमध्ये सामील व्हायचं नाही, त्यामुळं या संस्थानिकांच्या 93 जागांची निवडणूक घेतली गेलेली नव्हती. संस्थानिकांच्या 93 जागा भरण्यात आलेल्या नव्हत्या. लक्षात आलं. 296 जागांच्या निवडणुका झाल्या, 93 जागा का भरण्यात आल्या नाहीत, कारण घटना समितीमध्ये आम्हाला सामील व्हायचं नाहीये असं संस्थानिकांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, आणि त्याच्यामुळं या संस्थानिकांच्या 93 जागा भरण्यात आलेल्या नव्हत्या. लक्षात आलं. हे हाही मुद्दा तुमचा या ठिकाणी क्लिअर होईल. आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊयात आता. पुढे संस्थानिकांच्या 93 जागा मी तुम्हाला सांगितलं कशासाठी, की त्यांनी स्वतःच सामील व्हायचं नाही ठरवलं असं होतं. संविधान समितीच्या सदस्यांची निवड कशी केली जाणार होती.
सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, ही पहिली अट होती. मग त्यासाठी जागांचे विभाजन 3 समुदायांमध्ये केलं गेलेलं होतं. हे कशासाठी करायचं होतं? सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळालं, प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. सर्व समाजांना प्रतिनिधित्व प्राप्त व्हावे, हा उद्देश होता. सर्व समाजाला प्रतिनिधित्व प्राप्त झालं पाहिजे, हा उद्देश होता. या उद्देशानं या संविधान समिती सदस्यांसाठी 3 गटांमध्ये विभागणी केली गेली होती. 3 गट कोणते होते? एक होता शीख, दुसरा होता मुस्लिम, तिसरा होता साधारण. या 3 गटांमध्ये सर्व सदस्यांची विभागणी करण्यात आलेली होती. लक्षात आलं? शिवाय हे आपण जे म्हणतो सदस्य निवडून येणार होते, तर किती लाख लोकसंख्येमागे एक सदस्य होता याचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य निवडला जाणार होता. एक सदस्य 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य निवडला जाणार होता, किंवा 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असेल अशा प्रकारची तरतूद होती. तर संविधान समितीच्या सदस्यांची निवड आपण म्हटल्याप्रमाणे, आणि ही निवड कोणत्या कायद्यानुसार होणार होती अशा प्रकारे आपल्याला हे पण विचारतील. या ठिकाणी लक्षात ठेवायचं 1935च्या कायद्यानुसार ही निवड जी केली जाणार होती, अशा प्रकारे कोणत्या कायद्यानुसार केली जाणार होती? 1935च्या कायद्यानुसार अशा प्रकारची निवड केली जाणार होती. लक्षात आलं? 1935च्या कायद्यानुसार प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून हे सदस्य निवडले जातील असे सांगण्यात आलेलं होतं. 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असेल अशा प्रकारची तरतूद होती, आणि सर्व समाजांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून 3 गटामध्ये विभागली जाणार होती. शीख, मुस्लिम आणि साधारण या 3 गटांमध्ये विभागणी होणार होती. 3 प्रमुख गट केले होते, हे लक्षात ठेवायचं. हा प्रश्न पहा, कंबाईन पूर्वला विचारला, कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व मिळालं होतं? शीख, ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. आता आपण काय म्हटलं होतं? 3 गटात विभागणी करण्यात आली होती. म्हटलं का? कुठले? शीख, मुस्लिम, साधारण, अशा 3 गटांमध्ये सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळावं. आणि शीख, मुस्लिम आणि साधारण आपल्याला तिथे काय दिलंय पहा, विशेष प्रतिनिधित्व. शीख, मुस्लिम, साधारण गट होते. शीख एकच दिसतं एवढं, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला या घटना समितीच्या सदस्य संख्येमध्ये बदल झालेला दिसतो. समाविष्ट महिला आपल्याला पुढे अभ्यासायच्या आहेत. संविधान समितीच्या सदस्य संख्येमध्ये बदल झाला. का बदल झाला ते आपण सुरुवातीला पण पाहिलं, इथं थोडक्यात पाहूया. 389 सदस्य होते, झाले 299 पुढच्या कालावधीमध्ये. 391 भारत पाकिस्तान फाळणी झाली. भारत पाकिस्तान फाळणी झाली, आपण सुरुवातीलाही अभ्यासलं आहे. भारत पाकिस्तान फाळणी झाली. काही सदस्य या 389 मधले पाकिस्तानमध्ये गेले, उरले 299 सदस्य, त्यांची विभागणी केली गेली. या 299 मधले पुढच्या कालावधीमध्ये ब्रिटिश प्रांत आणि संस्थानिक अशी विभागणी केली गेली. ब्रिटिश प्रांत आणि संस्थानिक अशी विभागणी केली गेली. त्याच्यामध्ये ब्रिटिश प्रांतासाठी 229 असणार होत्या आणि संस्थानिकांसाठी उरलेल्या 70 जागा असणार होत्या. तशा प्रकारे पुढच्या कालावधीमध्ये सदस्य संख्या बदल झाला संविधान समितीच्या, कारण काही सदस्य स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पाकिस्तानमध्ये गेले. पाकिस्तान वेगळा देश निर्माण झाला, त्याच्यामुळे 389 वरून 299 वर संख्या आलेली दिसते. पुढच्या भागामध्ये आपण संविधान सभेमध्ये कोणकोणत्या महिला समाविष्ट होत्या याचा अभ्यास करणार आहोत. या महिलांचा सविस्तर अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्याच्यात एकूण किती महिला होत्या याचाही आपण विचार करणार आहोत.
एकूण महिलांचा विचार केला तर 15 महिलांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर त्या 15 महिला आपण उद्या अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. मग याच्यामध्ये आजचे मुद्दे तुम्हाला आजच जर क्लिअर केले तर उद्या त्याचा ताण राहणार नाही तुमच्यावरती आणि आपण ज्यावेळी प्रश्नपत्रिका घेऊ साधारणपणे हे प्रकरण उद्या संपवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मग उद्या जर हे प्रकरण संपलं तर मग आपल्याला 1-2 दिवसांनी टेस्ट घेऊयात म्हणजे तुम्हालाही अभ्यासाला वेळ मिळेल. त्या पद्धतीने पण पुढे जाऊयात आणि प्रकरण समजावून घेताना या ठिकाणी ते प्रकरण पूर्ण समजावून घेऊयात. कुठेही आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून शॉर्टकट अभ्यासायचं नाहीये. कारण याच्यामध्ये सगळ्या संकल्पना तुमच्या समजलेल्या असतील तरच तुम्हाला प्रश्न सोडवता येतो व्यवस्थित. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. या ठिकाणी आपण थांबतो.